त्यामुळे जन आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला त्याला यश मिळतं, ही साधी सोपी यशाची व्याख्या आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्यांनी या सगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं त्यांनी स्वतःच्या वेळेवर प्रचंड मोठी हुकूमत गाजवली, स्वतःच्या क्षमतेवर हुकूमत गाजवली, स्वतःच्या कष्टेवर हुकूमत गाजवली आणि त्याच्या बळावर हिकमतीनं हे यश मिळवलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. तो आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो. फक्त आपण कारण सांगत राहतो मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, पण वस्तुस्थिती हे सगळं केलेलं आपणच असतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात. जी माणसं मोठी झाली, ज्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं, त्यांच्या कर्तबगारीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा धनी म्हणून स्वतःलाच मान्य केलंय आणि यशाचं श्रेय मात्र सातत्यानं त्यांनी इतरांना दिलंय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण ज्यावेळी स्वतःच्या विकासाचा मार्ग निर्माण करतो, स्वतःच्या अपेक्षांचा मार्ग निर्माण करतो, आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो, महत्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो, त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का, आपण पूर्ण तन मन धनानं त्यात उतरणार आहोत का, पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा, अन्यथा उपयोग नाही. एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं, रात्रीचा प्रवास होता, तो म्हणला कसा जाऊ, मग एकाने त्याला कंदील दिला, हा उजेड आहे, कंदील आहे, चल चालू लाग. तो निघाला पण मध्येच थबकला, म्हणे का, अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश देतो, मला तर 3 मैल जायचं आहे, कसा जाऊ. त्यावेळी तो म्हणाला, अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर, जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्या सोबत आपोआपच येईल. आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा. पण हे कधी होतं, ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक थोरला भाऊ होता, त्याला भेटायला दुसरा भाऊ आला. त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं, मालक आहेत का, ते म्हटले मालक विठ्ठलाची पूजा करतायत. अरे म्हटले किती वेळ लागेल, म्हटले एक अर्धा तास तरी लागेल. बरं म्हटले ठीक आहे. आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे, तो पण आपण काय करावं. त्यानं शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला. अर्धा तास झाला. त्यांनी विचारलं झाली का रे मालकांची पूजा, नाही आता विठ्ठलाची पूजा झाली, आता विष्णूची पूजा करतायत. म्हटले किती वेळ लागेल, नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल. बरं म्हणला ठीक आहे. त्यांनी दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली. अर्धा तास झाला. परत नोकरला विचारलं झाली का रे पूजा, नाही विष्णूची पूजा झाली, आता शंकराची पूजा करतायत. म्हणजे किती वेळ लागेल, आणखी अर्धा तास लागेल. तो म्हणला ठीक आहे. तो आणखी खड्डा काढायला लागला. वेळ जात राहिला, पूजा चालत राहिल्या आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे 8-10 खड्डे काढून चालले होते. थोरल्या भाऊनी विचारलं, अरे काय एवढा वेळ करत होतास. काय नाही म्हटला, तुझ्या अंगणात पाणी लागतंय का ते बघत होतो. थोरल्या भाऊनी ते 8 खड्डे बघितले. अरे म्हटले मग पाणीच जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा, निश्चितपणे पाणी लागलं असतं. धाकटा म्हटला तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता. हे अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं. एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं. जो सल्ला मला देतो तू सल्ला तू काय आत्मसात करत, अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मगापासून वाचला असता. आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक ना धड भराभर चिंध्या. हा आमच्या मुलांच्या अयशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मीमांसा आहे. आम्ही ठरवत नाही, निश्चितपणे ठरवायला हवं काय हे तर हे. त्या मार्गात एकदा ठरवलं ना पूर्णपणे झोकून द्या, पूर्णपणे दुसरा काही विचार नाही. ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा. आपल्या क्षमता, आपली परिस्थिती, आपली कुवत, या सगळ्याचा मर्यादा, या सगळ्यातून पुढे जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोहोचतो. ठरवलं आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना, एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना, इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या आम्ही पाहत पुढे गेलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली जी माणसं मोठी झाली, कर्तबगार झाली, त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपण फार सुखी आहोत, आपण फार चांगले आहोत, आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर अनेक कारण, अनेक मुलं सातत्यानं काही कारण, जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची कारणं सुद्धा सांगत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एखाद्याला विचारलं काय रे, नाही आमची परिस्थिती नव्हती हो. मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे.
म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही. आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं. त्या जिवंत हाडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण जायची गरज नाही. सगळं आहे आमच्याकडं, तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे. निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे. पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो, पण घरची परिस्थिती काय, वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा. बॉल घ्यायला पैसे नाहीत, फुटबॉल खाणार कुठून, खेळणार कुठून, कसं काय करणार. पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला. त्यांनी पायमोजे काढले, त्या पायमोजीत कागदाचे ठिगळे टाकायचा, कापडाचे ठिगळे टाकायचा, त्या पायमोज्याचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा. त्या पायमोज्याच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला. ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी. मला जर फुटबॉल उत्तम मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं, या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही. ही गोष्ट मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही, ही सगळ्यात. पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा बाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खरं तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत. पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे सगळ्यात मोठं. आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो. आयफोनचं निर्माण ज्यांनी केलं, आयपॅडची निर्माण केलं, सगळं ऍपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब्स. परिस्थिती काय त्याची, शाळा सोडून दिली 7वीतनं, नाही मला हे आवडतच नाही, मला जमणारच नाही. घरची परिस्थिती बेताची, करावं काय. म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स, खायचे वांदे होते त्याचे, पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला. तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो, परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही, तुम्ही परिस्थितीला शरण जाता. ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. माणसं मोठी झालीत, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही, ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही एखादा प्रयत्न करतो, अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही. आहे काय, एडिसनने 99 प्रयोग केले, अपयशी ठरला. 100व्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला. त्याला विचारलं हे 99 प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत? तो म्हणला अजिबात नाही, या 99 प्रयोगानेच मला शिकवलं योग्य कसं करायचं, तेव्हा मी 100व्या वेळी यशस्वी झालो. अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं, अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं, अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं. हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात, सातत्यानं पराभवाची चर्चा. वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुमची? म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं. ज्या जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते. त्यांच्या बरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरातनं फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर जे अणुबॉम्ब स्फोट झाले त्या स्फोटामध्ये ही 2 शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे. पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन. भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं, अरे ज्या मॅक हायवर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता? त्यावेळी तो जपानी वाटाड्यात शांतपणे म्हणाला, जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही. हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठं. पराभवाची वारंवार, कुठे चुकलो चूक सुधारायची, पुढे जायचं, सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची. जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढे आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत. महत्व द्यायचं झालं तर विजयाला महत्व द्या, महत्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या. पराभवाला कसलं महत्व देता? हा त्याच्यातून शिका, सुधारा आणि पुढे चालू लागा. हा सगळ्यात महत्वाचा विषय. एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी. निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एका क्षेत्रामध्ये घुसला, चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तिथं पोचत नाही. ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमचा तानाजी कोंढाणा घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं. आता किल्ला गेला, तानाजी मेला. त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं, गडावरनं खाली उतरणारे दोर पहिल्यांदा कापून टाकले. आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा, 2च पर्याय ठेवले. मराठी सैनिकांनी मरणं नाही लढणं पसंत केलं आणि कोंढाणा जिंकला. परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका. यायचंय ना इकडं, सगळे दोर कापून टाका.
कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका, सगळे दोर आता फिरायचं नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत. ठीक आहे, वाटेत काही सांगणारे भेटतील, जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अनेक असतात, त्यात फारसं काही नाही. पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं, तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारलं, अरे कसं काय जमलं तुला, कसं काय जमलं तुला, कसं काय जमलं तुला. म्हणे का नाही नाही, अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही, तिथं कुणी जाऊ शकत नाही, तुला कसं काय जमलं. तो शांतपणे म्हणाला, तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोहोचलो. अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं. तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यातच माघारी फिरता. आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात, असं कर तसं कर. त्याला सांगूच नका, त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. फुलपाखराला उडता येत नाही. काय येतं? फुलपाखराला उडता येतं, पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही. त्याचं शरीर उडू शकत नाही. ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रज्ञाला विचारलं फुलपाखरू उडेल का, नाही. त्याच्या शरीराची रचना अशी आहे, तो उडू शकत नाही. त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा, तरी तो उडतो. का? कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहित नाही. त्याला माहित जर झालं आपण उडू शकत नाही, तो उडणारच नाही. माहिती नाही तेवढं चांगलं आहे. त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाहीयेत. स्वतःचे मार्ग निर्माण करा, स्वतःच्या वाटा निर्माण करा. रोळलेल्या वाटेवरनं जाऊच नका. अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या, त्या तिथं काही नाही. नवी वाट शोधा. नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का जावं, मी सगळे जात आहे त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन, माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन. ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग. एक रस्ता बंद झाला, आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जाऊ. अरे तू शोध ना दार, तुझे अनुभव कारणी लाव ना, तू धडका मार ना, फुटू दे ना डोकं तुझं, जखमा होऊ दे ना, तुला कळू दे ना वेदना काय असतात. त्याच्याशिवाय यश सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी. ते जाळून तावून सुलाकून काढावंच लागतं, त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो. तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल, तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल, तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत. त्यातनं तावून सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे, उजळून निघणार आहे. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना, पण ते माझ्याकडे ते नाही ना, परिस्थिती अशी आहे ना. कारण सातत्यानं अनेक लोक, आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत 39 का 49च मार्क होते. मग आता आमच्यातला एखादा लगेच म्हणतात आपलं मेरिटच बसत नाही. ते 12वीला 49 मार्क आहेत आणि कुठं UPSC सांगता. नाही, 40% मार्क पडलेले सुद्धा UPSC पास झालेत. शेवटी आयुष्याचा एक पोक्तपणा असतो, एक परिपक्वपणा असतो. तुम्ही 10वीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही, तुम्ही 12वीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही. पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो, एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं. तुम्ही घडवायला सुरुवात करता. तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही. चालत राहणं आपलं काम आहे. हा क्षण निर्णायक कधी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल सांगता येत नाही. त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना, जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना, बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं. म्हणजे आपल्याला कुणी पाहणारं नसेल तर कपड्याकडे आपलंच लक्ष नसतं, पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं. मॅचिंग झालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी. का? तिला आवडलो पाहिजे. तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का हो? मी मला आवडलो पाहिजे, मी मला योग्य वाटलो पाहिजे, मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे, मी उत्तमच असलो पाहिजे, मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे, मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. मी आवडलोच पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील, तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल. काहीतरी करू शकतो, बनवू शकतो. ही भूमिका फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची. आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात, ती ठेवत नाहीत तशीच.
आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो. आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका. सगळ्यात महत्वाचं करायचं ना प्रेम, ध्येयावर प्रेम करा. काय व्हायचं आहे? कलेक्टर व्हायचं आहे, SP व्हायचं आहे, काय व्हायचं आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे, प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला, दुसरं काही नाही, सुचलंच नाही पाहिजे काही बाकी. मला कलेक्टर व्हायचंय, मला SP व्हायचंय, मला काय हवंय, मला ते देणारं जे जे असेल ते सगळं मला हवंय, बस मला बाकी काही कळत नाही. माझं हे पुस्तक मला SP ला द्या, ते नकोय मला, हे ह्या क्षेत्रात गरज आहे, मला अभ्यास महत्वाचा आहे, निरीक्षण महत्वाचं आहे, परीक्षण महत्वाचं आहे, सल्ला महत्वाचा आहे, संवाद महत्वाचा आहे, वाद संवाद महत्वाचा आहे, गरजेचं आहे. का? माझं ध्येय निश्चित आहे, मला व्हायचं आहे बस. त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे, जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय, दुसरीकडे माझं लक्ष नाही. आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका. इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका. इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या काही पटीनं थोडा अधिक करायला शिका. इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.